नमस्कार मित्रो, सुस्वागतम। आज आपण आलो आहोत शेतामध्ये लावणी करायला। तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागतच आहे। पाहूया आजचा रविवारचा दिवस आणि एक छानसं वातावरण आहे। शेतामध्ये मी आलेलो आहे इथे आणि आपण पाहत आहे माझ्या हातामध्ये हा मूठ आहे। सर्वप्रथम बघा, आपण बघू शकताय हे कसं बांधलेलं आहे। ह्याच भाताची याची गाठ मारलेली आहे। ती गाठ अलगद अशी मी सोडवत आहे। आता बघा बरं, फक्त खोचलेली गाठ आहे आणि मी ती अशी सोडत आहे। अशा प्रकारे 2-3 दिवस झाल्यामुळे जर गाठ फिट्ट बसली आहे तर ही मूठ एक 3-4 दिवसापूर्वी ह्याला मूठ म्हणतात। आणि आपण बघत आहोत एक 4-4 काडे घेऊन मी कसं लावत आहे। माझ्यासोबतच आपले शेतकरी आहेत, एक छानसे कारागीर आहेत, त्यांना खूप छान माहिती आहे। त्यांना आपण सुभाष मामा म्हणतो। त्यांना मदतीला घेऊन आपण शेती करत आहोत। तर 4-4 काड्यांनी आपण लावणी करत आहोत। एक 4 दिवसापूर्वीचं आव्हान असल्यामुळे थोडंसं पिवळ्या काड्या पडलेल्या आहेत, काही हरकत नाही, त्यांना जीव धरणार आहे। तर आतापर्यंत पाहूया आपण कसं आपण मातीशी करतोय, लावणी करतोय। तर ह्या लावणीचा उत्सव अगदी छानपैकी आम्ही संडे एन्जॉय करतोय। हे विद्यार्थ्यांना आपण शिकवण्याचा प्रयत्न करतोय। ही जी आपण पाहतोय आसपासची शेती बघा, ती ओसाड चालली होती, मग त्याच्यामध्ये अशा प्रकारचे गवत येतो आणि हे गवत होऊ नये यासाठी दादांकडून मी नांगरून घेतलं आणि आता मामांच्या मदतीच्या सहाय्याने मी छोटंसं शेत लावण्याचा प्रयत्न करतोय। एक 15 दिवसानंतर हेच आता पिवळं पडलेलं हे त्याला जीव धरणार आहे। खूप छानसा पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे खूप छान चिखल झालेला आहे। त्याला चिखल करून घेतलेला आहे आणि चल ठीक आहे। तर आपण पाहत आहोत ही लावलेली शेती थोड्या वेळातच पूर्ण होणार आहे। छानसा परिसर। तर सर्वांनी या लावणी करायला धन्यवाद।